हमारी छोरिया छोरो से कम है क्या असं म्हणणारा आपल्या सगळ्यांचा लाडका ॲक्टर आमिर खान याची दंगल फिल्म. मुलगी म्हणून तर मला आवडतंच अशा सिनेमांबद्दल बोलायला जिथे इक्वॅलिटी बद्दल बोललं जातं. आजही मुंबई पुणा बघितलं तर हो बऱ्यापैकी इक्वॅलिटी हे सगळं छान झालेलं आहे, पण देर आर प्लेसेस ज्या अगदी इंटेरियरला येणाऱ्या आहेत जिथे अजूनही ही तफावत आहे. मुलगा घरात जन्माला आला, मुलगी जन्माला आली. पण हा सिनेमा, या सिनेमामध्ये घरातले पुरुष आहेत ना, ते आपल्या गीता आणि बबिताचे वडील असू देत किंवा त्यांचा भाऊ असू दे, हे त्या मुली सुपिरियर आहेत हे सांगणारे आहेत. आणि असं घडतं तेव्हा त्या मुली आयुष्यात काय काय अचीव्ह करू शकतात हे दाखवणारा हा सिनेमा आहे. आणि अर्थात वडील आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य करणारा. अगदी खरंय. म्हणजे हे जे वडील असतात ना, जे स्वतः पैलवान आहेत, राष्ट्रीय चॅम्पियनशिप त्यांनी मिळवली, त्यांचं स्वप्न आहे की देशासाठी एक पदक मिळायला पाहिजे आणि त्यांना गरज आहे असं पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूची. खेळाडू तो आहे का ती आहे ह्याच्याशी त्यांना कर्तव्य नाहीये. प्लेयर फर्स्ट जेंडर लेटर. त्यामुळे ह्या ज्या दोन्ही मुली आहेत त्या दोन्ही मुलींच्याकडे ते खेळाडू म्हणून बघतात, मुलगी म्हणून बघत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा काय होतं, त्या मुलींना ते फार जाचक वाटतं. म्हणजे ते गोलगप्पे खायचे आहेत तर ते खा तुडुंब आणि नंतर नाही मिळणार खायला, आणि म्हणून ते पापा सेहत के लिए हानिकारक आहे हे त्या मुली म्हणतात. त्याचं एक कारण असं असतं की ते जे वडील असतात ना, ते त्यांना मुलगी म्हणून सवलत देत नाही. बरोबर. खेळाडू आहे ना, खेळलं पाहिजे. आणि स्वप्नपूर्ती, माझी स्वप्नपूर्ती मला माझ्या मुलींच्या माध्यमातून करायची आहे. पण ते दिवास्वप्न नाहीये. त्यासाठी या मुलींची क्षमता, त्यांचं कौशल्य हे वाढणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पहिली स्टेप काय आहे की माझ्या मुलींनी माझं स्वप्न शेअर करायला पाहिजे. पहिल्यांदा तो जो विरोधाचा काळ आहे ना, तिथे त्या मुली त्या वडिलांचं स्वप्न शेअर करत नसतात. हो बरोबर. आणि खूप गोड इन्सिडेंट्स आहे त्या फिल्म मध्ये काका. त्या दोघींची एक मैत्रीण आहे जिचं लग्न आता होणार आहे आणि खूप लहान वयामध्ये, आणि ह्या दोघी घरात वडिलांशी भांडतात बघा. आणि त्या सांगतात की तुम्ही वडील म्हणून काय आहे, म्हणजे आम्हाला काही आमचं आयुष्य ठेवलं नाही, आमच्या बरोबरच्या मुली किती एन्जॉय करतात. आणि त्या चिडतात आणि त्या वडिलांना लक्षात येतं, त्यांना करेक्ट माहिती आहे कधी लेट गो करायचंय, की ओके तुम्हाला जे हवंय ते करा, असं म्हणून ते वडील सोडून देतात की उद्यापासून ट्रेनिंग नको, काही नको, तुम्ही जगा तुम्हाला हवं ते आयुष्य. खेळाडू बनण्याचं स्वप्न मी बाजूला ठेवतो, तुम्हीच खेळाडू बनण्याचं स्वप्न. आणि त्यात त्यांची ती मैत्रीण आहे ना, तिच्याकडे त्या जातात, त्या सगळ्या नटून थटून जातात. आणि तिकडे ती मैत्रीण सांगते की तुम्ही दोघी खूप लकी आहात की जिकडे तुमच्यासाठी काहीतरी स्वप्न तुमचे वडील बघतायत आणि माझं लग्न करून दिलं जाते. तिथे त्यांना रिअलाइज होतं आणि तिकडे त्यांचा तो जर्नी पुन्हा नव्याने सुरू होतो. म्हणजे काय, आपण त्या वुमन स्टिरियोटाइप मध्ये न बसण्याची संधी आपल्याकडे आहे हे त्या दोघींना कळतं. त्यांच्याच वयाच्या मुलीकडनं जेव्हा त्यांना ते कळतं आणि त्यांचा मग अप्रोच बदलतो. हो, त्या सगळ्याकडे पाहण्याचा. आणि गीतावरती जास्त फोकस आहे आपल्या चित्रपटाचा. तिच्यामध्ये आता ते स्पिरिट आणणं ना खेळाचं, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून पहिली कसोटीच ना ते वडील मुलाच्या विरोधात तिला उभं करतात. हो, जेव्हा घरात अगदी तो भावापासून सगळे विरोध करतात की असं कसं होईल, कसं शक्य होईल, पण त्या वडिलांचा विश्वास. कारण मला पुन्हा स्टिरियोटाइप मोडायचा आहे. स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीत राहूच शकत नाहीत. पुन्हा ना ती कुस्तीची दंगल आहे ती त्या ग्रामीण अशा सगळ्या वातावरणात आहे बघ. म्हणजे तिकडे ती स्टिरियोटाइप पुरुषाचा हा किती मोठा असणार, आणि त्याच्यामध्ये ती पहिली लढत ती हरते पण ती मन जिंकते. म्हणजेच काय की दाखवते आपल्यामधला स्पार्क काय आहे किंवा आपल्यामधलं कौशल्य काय आहे. आणि मग तिला ना एक जिंकायची गोडी लागते. आणि त्या वयामध्ये ना ती जिंकायची गोडी लागणं हे पहिलं ध्येय असतं म्हणजे कोणत्याही खेळाडूच्या जीवनामध्ये. आणि एका पॉइंटला मग वडील तिला कौशल्याकडे नेतात की आता तुला ना अधिक पुढचं स्वप्न बघायचं, तुला राष्ट्रीय पातळीवरती जायचंय. तर ते राष्ट्रीय पातळीवरचं जे स्वप्न आहे ना, तिथपर्यंत एक पडाव आहे की जिथपर्यंत ते बाबा, ती मुलगी, ते कोच आणि ती प्लेयर हे सगळं व्यवस्थित चाललंय.
आणि ते व्यवस्थित चाललंय, त्याचं फळही मिळतं, ती नॅशनल चॅम्पियन होते. त्याच्यानंतर एक वेगळं नाट्य चालू होतं, कारण आता ना तिचा कॅनव्हास बदलतो. आता नॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये जायचंय, टेक्निक्स शिकायची आहेत, आधुनिक तंत्रज्ञान सगळं शिकायचंय, वातावरण वेगळं, माणसं वेगळी. आणि तिथं गेल्यावरती पहिल्यांदा तिला त्या सगळ्या वातावरणाची भुरळ सुद्धा पडते. आणि असं पण आहे त्याच्यामध्ये की तिला ना तिच्यामधल्या त्या वयातल्या स्त्रीत्वाचा स्पर्शही होतो. ती असते ना मुलगी त्या वयातली, त्यामुळे ती थोडी त्याच्यामध्ये वाहवत जाते. हे सगळं होतं. पण महत्वाचं असं घडतं की आतापर्यंत तिने अक्षरशः बाबा वाक्यम प्रमाणम मानलेलं असतं. आणि आताचे जे कोच असतात ते त्यांचा एक विचार, त्यांची एक पद्धत घेऊन आलेले असतात. पहिल्यांदा ती ते सगळं आंधळेपणी घेते. नवीन असतं, आकर्षक असतं, त्या वयामध्ये ती असते. त्यामुळे ना तिथं ती आपला विवेक वापरत नाही. ती म्हणते आता हे कोच सांगतील तेच कर. आणि मग त्याच्यासाठी ना मला माझ्या बाबा कोचला बाजूला करायला लागलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मग कसं आहे, त्या दोघांची एक कुस्ती होते. वडील तिथपर्यंत इतकी वर्ष गेलेली आहेत, त्यामुळे वडील अजून ज्येष्ठ झाले, त्यांचा स्टॅमिना कमी झालाय, तरी पण ती पुरेशी नाट्यपूर्ण लढत होते. पण त्याच्यामध्ये ते हरतात. ती त्यांना आसमान दाखवते. आणि तिच्यावर ते आंधळेपणाचं भूत इतकं आहे की तिला ते दिसतच नाही. आपले वडील थकलेले आहेत, दमलेले आहेत. तेव्हा ती ना वडिलांकडे फक्त ते अपोनंट म्हणून, आणि माझा जो विचार आहे तो तुमच्या विचारांपेक्षा जास्त सरस आहे, फरक तो है ना डॅडी, हे ती दाखवायला जाते. पण इंटरेस्टिंगली तिची बबिता, तिची धाकटी बहीण आहे, ती तिला तिथं थोडीशी मार्गावरती आणायला बघते की ना उसके तरीके कमजोर नाही है, वो आदमी कमजोर हो गया है. खूप छान वाक्य आहे. म्हणजे इट गिव्हज अ पर्स्पेक्टिव्ह ना. आणि मग पुढे गेल्यावरती तिथं एक दुसरा टप्पा चालू होतो. म्हणजे ही त्याच लहरीमध्ये जाते. आता तिला अपेक्षित यश मिळत नाही. आणि एक दिवशी तो कोच पण म्हणतो की काही लोक नसतात आंतरराष्ट्रीय दर्जावरती पदक मिळवणारे, बरोबर, कॅपॅसिटी नसते. त्याला ना शी इज अनदर प्लेयर त्याच्यासाठी. वेरॅज ह्या महावीर सिंग साठी ना ती स्पेशल असते. आणि ना तिथे ती स्पेशलनेस मिस करते बघ, की ना मी माझ्या वडिलांसाठी स्पेशल होते आणि मी माझ्या कोच साठी स्पेशल होते. आणि इथे माझ्या कोचने मला इतकं जनरलाइज करून टाकलं ना. काही माणसं नसतात, काही माणसं असतात, बरोबर. सो आय एम जस्ट अनदर प्लेयर आणि आय एम नॉट एक्नॉलेज्ड द वे आय एम. तिथं ती वडिलांच्या कडे परत जाते. म्हणजे गोड जर्नी आहे, नातं कसं वर खाली जातं. आणि वडिलांना तेवढंच पुरतं, बाबा सॉरी मी चुकले, यावर आई वडिलांचं लाईक समाधानच होऊन जाते. अश्रूंमध्ये त्यांच्या मधले मतभेद वाहून जातात असं आहे. मग त्याच्यानंतर मात्र ना मग ते वडील येतात, ह्याला येऊन राहतात पतियाळाला. मग ही नेहमीच तिचं कोचिंग करून वेगवेगळ्या वेळांना त्या गच्चीमध्ये जाऊन त्या मॅट वरती, गाद्यांचे मॅट्स असतात त्याच्यावरती ते करायला लागते. आता काय होतं, ते कॉन्फ्लिक्ट तयार होतं ना दोन्ही स्टाईल्स मध्ये. कोचला आवडत नाही, त्याचा तो इगो असतो, तो हर्ट होतो. आणि मग ह्यांना आता शिबिरामध्ये ठेवायचं का नाही असा प्रश्न जेव्हा येतो, तेव्हा ते वडील खूप छान स्वतःची भूमिका सांगतात की ना ह्यांचा बाप वेडा आहे, या मुलींचा त्याच्यात काही दोष नाहीये. आणि तिथे ते सांगतात की माझं हे स्वप्न आहे ना की देशाला पदक मिळवून. नॉर्मल त्या तुमच्या कोचचं स्वप्न आहे की तिने एक पदक आणावं, मग ते सिल्वर असो, ब्रॉन्झ असो किंवा गोल्ड असो, पण मला फक्त आणि फक्त गोल्डच आणायला हवंय. आणि ना सो दॅट इज माय स्पेशल एक्सपेक्टेशन फ्रॉम अ स्पेशल प्लेयर. दॅट इज लाइकिंग इन द रिलेशनशिप बिटवीन कोच आणि ती गीता. पण त्याची मजा बघा ना किती आहे की ह्या सगळ्या जगामध्ये या वडील कोचला माहितीये मुलगी केपेबल आहे, पण तो आयुष्यात तिला ट्रेन करायला सुरुवात केल्या दिवसापासून एकदाही त्याने तिला आय एम प्राऊड ऑफ यू किंवा शाबास
हे शब्द तिच्यासाठी वापरले नाहीयेत. ते त्या म्हणजे राखीव ठेवलेला खेळाडू सारखा राखीव शब्द ठेवलाय त्यांनी शेवटपर्यंत. हा अगदी टिपिकल भारतीय बाप आहे. हो ना. की मुलांना सतत वाटत असतं की बाबा आपलं कौतुकच करत नाहीत आणि ते योग्य वेळेची वाट बघतात. टिपिकल ट्रेडिशनल भारतीय बाप आहे, ज्याचं प्रेम हे तुम्हाला वेचावं लागतं आणि तो तुझा टफ असतो ना, खूपच टफ असतो. त्याला मात्र हिची जी नस असते ना ती त्याला माहितीये बघ. तो त्या कोचला सांगतो की सहवाग आणि द्रविड मधला हा फरक, की तू सहवागला द्रविड बनवू नको, द्रविडला सहवाग बनवू नको. म्हणजेच काय की तिला तिचा नैसर्गिक खेळ खेळायला देऊन, ती मोहल्लत तिला देऊन, ती सूट तिला देऊन ना, तिला मग प्रसंगाप्रमाणे त्याच्यात बदल करायला पाहिजे. अर्थातच काय होतं की मग त्यामुळे या बाबांना आता तिला उघड उघड तर कोचिंग करता येत नाही, कारण ते नियम घालून देतात, अथॉरिटीज असतात त्या. मग जो स्वाध्याय करतात ना ते महावीर सिंग फोगट, हा फार छान आहे की ते तिचे सगळे मॅचेस बघतात, त्या व्हिडिओ कॅसेट्स वरती असतात त्यावेळेला उपलब्ध. मग ते प्रायव्हेट असे थिएटर असतात, तर त्याच्यामध्ये वेगळ्याच फिल्म बघण्यासाठी लोक येत असतात, शो खरेदी करतात, मग तिकडे जाऊन ते बघतात, मग त्याच्यावरून त्यांचा अभ्यास पूर्ण होतो. बरोबर. आणि मग ती मॅचेस बघते आणि ते फोनवरून तिला कोच करायला लागतात. तो जो क्षण आहे ना, म्हणजे तो जो टप्पा आहे ना, तो खूप इंटरेस्टिंग आहे बघ. की ज्या वेळेला हे वडील फोनवरून तिच्याशी बोलतायत, त्या दोघांची ना बाप आणि मुलगी म्हणूनची वेवलेंथ पुन्हा जुळली आहे. आणि आता त्यांची जी वेवलेंथ कोच आणि प्लेअर म्हणून जुळते ना, ती सुद्धा ती डिस्टंट लर्निंगला जुळते बिकॉज ऑफ सर्कमस्टन्सेस. पण ती आता त्यांची वेवलेंथ जशी जमत जाते तसा हिच्या मनातला संघर्ष संपतो. कुठला माहितीये? हुम टू फॉलो. हो, आता तिला कळतं काही झालेलं आहे, पण बाबांचं फॉलो करायचं. आणि त्या पद्धतीने ती कोचला डील करायला लागते बघ, तिथपासून पुढे फायनल पर्यंत, आणि अगदी फायनल संपल्यावरच्या बक्षीस समारंभापर्यंत. मला या फिल्मची आणि मज्जा अशी वाटते ना की या अख्ख्या सिनेमामध्ये ना ते वडील आणि मुलगी हे नातं आहे, पण ते नातं फक्त सुरुवातीला हमारी छोरिया छोरो से कम है क्या हे म्हणण्यापुरती आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जे ट्रेनिंग सुरू होतं त्यानंतर ती फक्त एका शिक्षकाची लाडकी विद्यार्थिनी बनते. त्याच्या पलीकडे तो बाप डोकावत नाही आणि हिच्यासाठी ती मुलगी बनून वडिलांकडे जात नाही कुठलीही गोष्ट मागायला. ते शेवटपर्यंत जे सांभाळलेलं त्यांनी त्या थिन लाईनवर, हो त्या थिन लाईनवरती. आणि म्हणून ना हार्मनी कोच आणि वडील या भूमिकांची कुठे होते ती त्या फोनवर होते. तो जो पैलू आहे ना की जिथे वडील सुद्धा ना जास्त कोच कमी वडील असतात आतापर्यंतच्या सगळ्यामध्ये, तिथे ते शब्द नंतर येतील, पण अप्रोच त्यांचा जो बदलतो ना की आता ना हिला मी आधीच्या स्टाईलनं बोलून नाही चालणार, आता मला तिच्याशी ना डावपेचांच्याच भाषेत बोलायला पाहिजे. हा बदल ना तो बाप स्वतःच्या कम्युनिकेशन स्टाईल मध्ये घडवून आणतो आणि ती खूप सटल पण खूप छान गोष्ट आहे. म्हणून तिथे ती सिंक्रोनी व्हायला सुरुवात होते. आता बघ, ही मुलगी फायनलला जाते, त्याच्या आधीच्या पण सगळ्या फार सुंदर मॅचेस आहेत की ज्याच्यामध्ये खूप नाट्य आहे की ही मुलगी शी इज डुईंग हर बेस्ट, बाबांच्या सारखी वागते, कोच असा फ्रस्ट्रेट होतोय काय चाललंय म्हणून हे सगळं. फायनलला येते, फायनलला वडील त्या वेळेला तिथे नसणं, रूम मध्ये एका बंद करून टाकतात, तर ते येत नाहीत, तिकडे येऊ शकत नाहीत. याच्यामध्ये ना एक इमोशनल ताण आहे की शेवटच्या क्षणाला सुद्धा बाबा तिकडे नाहीत. आणि बाबाला कळतं कधी, जेव्हा नॅशनल अँथम ऍक्च्युअली ते ऐकू येतं त्यांना, तेव्हा त्या बाबाला कळतं की हिनं प्राइज जिंकलाय. पण या भावनिक नाट्याच्या पेक्षा अजून एक वेगळं नाट्य त्यात आहे. ते नाट्य असं आहे की माझा कोच जेव्हा माझ्या समोर प्रत्यक्षात नाही आणि ती माझी आतापर्यंतची सगळ्यात कठीण परीक्षा आहे, महत्वाची परीक्षा, त्या वेळेला आय हॅव टू इंटरनलाइज माय कोच. आणि म्हणून त्या वेळेला ते महावीर सिंग कोच असतात ना, ते गीताच्या
आतमध्ये उतरतात. आणि म्हणून ते त्यावेळेला प्रेक्षकांच्या मध्ये नसले तरी चालतं, कारण ते प्रेक्षकांमध्ये असायची गरजच नाहीये. तिला शी इज मिसिंग हिम, ऑल राईट, शी इज मिसिंग हिम ॲज अ फादर, ऑल राईट, पण त्यांनी सांगितलेला प्रत्येक सल्ला आता तिनं आत्मसात केला असल्यामुळे त्या ॲब्सेन्सने तिच्या डोक्यामध्ये ते प्रेझेंट जास्त होतात. आणि ज्या वेळेला शिष्य गुरुला आत्मसात करतो तेव्हाच गुरु शाबास म्हणतो. करेक्ट. हो की नाही. आणि म्हणून त्या गुरुनं ते शाबास जे आहे ते त्या क्षणासाठी ना राखून ठेवलेलं आहे वर्षानुवर्ष. म्हणून आपण जर बघितलं तर केवढी मोठी ती जर्नी आहे, केवढा मोठा प्रवास आहे त्या वडिलांचा सुद्धा, त्या नात्याचा सुद्धा, त्या दोन्ही. आणि पुन्हा त्याच्यात ना ती धाकटी सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणजे नंतर धाकटी दोन्ही भावंड खरं तर, म्हणजे लहान बहीण तर आहेच, ती वेळोवेळी तिच्या बरोबर आहेच, पण त्या भावाची भूमिका पण इतकी छान आहे ना की भाई मी करायला केपेबल नाहीये पण मी प्राऊड भाऊ आहे माझ्या आयुष्यात, असं ठरलंय. म्हणजे खूप ना की तो सुद्धा भाऊ जो आहे ना तो मस्क्युलिन स्टिरियोटाईपच्या बाहेर पडलेला आहे. तो सुद्धा ना त्या पुरुष रोल मध्ये नाहीये. तो आपल्याला अख्खा पिक्चर सांगतो. म्हणजे चित्रपटाचा नॅरेटर तो भाऊ आहे आणि त्याला हे पक्क माहिती आहे ना की या माझ्या बहिणी असल्या त्यांच्यातच त्या क्षमता कॅपेबल आहे. माझ्यामध्ये त्या क्षमता नाहीये. मी पहिलवान नाही होऊ शकत पण मी उत्तम डॉक्युमेंटेशन करू शकतो. म्हणजे एका बाजूने तो त्या कुटुंबाचा प्रवास आहे. एका बाजूनं कोच आणि खेळाडू यांच्या नात्याचा प्रवास आहे आणि तो एक वडील आणि एक मुलगी ह्यांच्या नात्याचा सुद्धा प्रवास आहे. ह्या सगळ्या प्रवासाच्या मध्ये सगळे उतार चढाव येणार, वर खाली गोष्टी होणार. त्या दोघांच्या मधलं ना जे बॉन्डिंग असतं ते टिकून असतं. म्हणून ती धाकटी तिला काय म्हणते की ती म्हणते ना की मी त्यांना फेस कसं करू मधल्या काळात जेव्हा ते दूर गेलेले असतात. ते पापा आहेत, ते वडील आहेत आपले. वडील आहेत आपले. मला असं वाटतं ना ही खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला कळलं पाहिजे की कितीही मोठी चूक केली आयुष्यात तरी ते आई वडील आहेत. ते आई वडील आहेत आणि ते चूक व्हायच्या आधी ती होऊ नये ह्यासाठी ते स्ट्रिक्ट असतात, पण ती चूक झाल्यानंतर ते स्ट्रिक्टपणा बाजूला ठेवून तुमच्यासाठी उभे राहतात. आणि तिथं बघ त्या वेळेला तो खूप असा बाहेरून रिस्पॉन्स करतो त्याच्याशी बोलताना, पण तिथं वडीलपणा दिसतो त्या व्यक्तिमत्वामधला दिसतो. म्हणून म्हणजे आमिर खान यांनी केलेली ही जी भूमिका आहे ती सुद्धा त्यांच्या इतर भूमिकांच्या पेक्षा खूप वेगळी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं बेअरिंग तर बदललं आहेच, पण त्यांनी त्यांचं म्हणजे शारीरिक बेअरिंग बदललंय. पण ज्या पद्धतीने ते महावीर सिंग झाले आहेत मला बघताना खूप आणि मला वाटतं एक कलाकार म्हणून तुलाही तो नक्की अपील झाला असेल. निश्चित. आणि त्यांचं वाढणारं वय चित्रपटाच्या दरम्यान त्यांची पण स्टेज बदलत जाते आहे. तो सगळा भाग खूप छान दाखवलाय. त्यामुळे ही जी दंगल आहे ती फक्त कुस्तीच्या त्या आखाड्यामधली दंगल नाहीये, तर ही दंगल आहे त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष भूमिकांच्या मधला संघर्ष आहे. त्याच्यामध्ये गाव आणि शहर ह्यातला संघर्ष सुद्धा आहे. अनेक परस्पर विरोधी भावनांची पण ती दंगल आहे. त्यामुळे एका बाजूने कुस्तीची दंगल आणि दुसऱ्या बाजूने भावनांची दंगल, याच्यामधून आपल्याला शेवटी उत्कृष्टतेचा संदेश मिळतो. बरोबर. ही गोष्ट तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाची. आधी पाहिलाच असेल तुम्ही हा चित्रपट, पण आता आमच्या गप्पा ऐकल्यावरती पुन्हा एकदा नक्की पाहायचा दंगल.